लर्निंग चॅनल क्लास 9 अल्जेब्रा चॅप्टर 5 यामधील प्रॉब्लेम सेट 5 आपण स्टार्ट केलेला आहे। यातील क्वेश्चन 4 आपण आज सॉल्व्ह करून घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड आणि क्वेश्चन थर्ड सॉल्व्ह करून घेतलेला आहे। ज्या स्टुडंटने ते व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। फर्स्ट सब क्वेश्चन आहे x/3 + y/4 = 4 and x/2 - y/4 = 1। इथे पहा इक्वेशन ही फ्रॅक्शन मध्ये दिलेली आहेत। ही इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करणार आहोत, त्यासाठी कोणती ट्रिक्स यूज करणार आहोत ते आपण पुढे पाहूयात। ओके, सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहोत आपण? फर्स्ट याला इक्वेशन देऊयात, x/3 + y/4 = 4 याला इक्वेशन फर्स्ट देऊयात। नेक्स्ट x/2 - y/4 = 1 याला इक्वेशन सेकंड देऊयात। हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत। इथे पहा 4 × x काय होईल? 4x होईल, प्लस 3 × y काय होईल? 3y होईल, अँड इथे पहा 3 × 4 किती होईल? 12 होईल। सो डिवायडेड बाय 12 = 4। ओके, 4x + 3y डिवायडेड बाय 12 = 4। इथे पहा 12 इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय होईल। सो इथे पहा 4x + 3y = 4 × 12, 4 × 12। सो काय येईल? 4x + 3y = 48 याला इक्वेशन थर्ड देऊयात। इथे पहा झालं का सॉल्व्ह हे इक्वेशन आपलं? इथे फ्रॅक्शन मध्ये जे इक्वेशन होतं ते आपण सिंपल मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे। आता नेक्स्ट इथे पहा, इथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आणि हे इक्वेशन सिम्प्लिफाय करणार आहोत। इथे पहा 4 × x काय होईल? 4x, ओके, मायनस 2 × y 2y = 2 × 4 8। सो डिवायडेड बाय 8 = 1। ओके, इथे पहा हे 8 इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय होईल। सो 4x - 2y = 1 × 8 किती होईल? 8 होईल। सो 4x - 2y = 8 याला इक्वेशन आपण 4 देऊयात। इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ ऑब्झर्व केलं तर आपल्याला x चे कोएफिशिएंट कसे दिसतील? सेम दिसतील, आणि त्यांचं साइन पण कसं आहे? सेम आहे। जेव्हा साइन सेम असतात तेव्हा आपण काय करतो? सबट्रॅक्शन करत असतो। सो subtracting equation 4 from equation third, इक्वेशन थर्ड मधून इक्वेशन फोर्थ आपण सबट्रॅक्ट करणार आहोत। सो इक्वेशन थर्ड काय आहे? 4x + 3y = 48। ओके, अँड इक्वेशन फोर्थ काय आहे? 4x - 2y = 8। ओके, यांचं करणार आहोत आपण सबट्रॅक्शन। सो मायनस मायनस, इथे पहा प्लस 4x - 4x कॅन्सल होतील, इथे मायनस मायनस प्लस होईल। ओके, सो 3y + 2y 5y येईल प्लस 48 - 8 इथे 40 येईल। ओके, सो y = 40 डिवायडेड बाय 5। सो 5 1 = 5, 5 8 = 40। सो y ची व्हॅल्यू किती येईल? y = 8। y = 8 आलेला आहे। सो पुट y = 8 इन इक्वेशन थर्ड। y ची व्हॅल्यू इक्वेशन थर्ड मध्ये आपण पुट करूयात, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल। सो 4x + 3y = 48 हे आपले इक्वेशन थर्ड आहे। इथे पहा 4x + 3y ची व्हॅल्यू 8 आहे = 48। 3 × 8 24, 4x = 48। इथे 24 प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल। सो 48 - 24 = 4x। ओके, किती येईल? 48 - 24 24 येईल। इथे पहा 4 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल। सो x = 24 डिवायडेड बाय 4, 4 1 = 4, 4 6 = 24। सो x = 6। सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? सो x = 6 अँड y = 8 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे। सेकंड सब क्वेश्चन आहे
एक्स अपॉन 3 प्लस 5y इज इक्वल टू 13 2x प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 19. हे पण फ्रॅक्शनमध्ये इक्वेशन आहे, हे आपण सॉल्व्ह करूयात. ओके, खूप सिंपल मेथड आहे. इथे पहा x अपॉन 3 प्लस 5y इज इक्वल टू 13, याला इक्वेशन फर्स्ट देऊयात. सेकंड काय आहे 2x प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 19, याला इक्वेशन सेकंड देऊयात. ओके, आता हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूयात आणि सिंपल इक्वेशन तयार करूयात. फर्स्ट आपण इक्वेशन फर्स्ट आहे त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इथे पहा, इथे काही नाही म्हणजे काय 1 येईल. ओके, 1 इंटू एक्स एक्स प्लस 3 इंटू 5y किती येईल 15y येईल इज इक्वल टू 3 1 जा 3 इज इक्वल टू 13. इथे पहा 3 इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल. सो x प्लस 15y इज इक्वल टू 13 इंटू 3 प्लस 15y इज इक्वल टू 39, याला इक्वेशन आपण थर्ड देऊयात. ओके, आता इक्वेशन सेकंड आपण सिम्प्लिफाय करूयात. इथे काही नाही म्हणजे काय येईल 1 येईल. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2x किती येईल 4x प्लस 1 इंटू y इज इक्वल टू 2 इंटू 1 2 1 जा 2 इज इक्वल टू 19. इथे 2 डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 4x प्लस y इज इक्वल टू 19 इंटू 2 4x प्लस y इज इक्वल टू 38, इक्वेशन 4 देऊयात याला. आता इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 ऑब्झर्व केलं तर इथे पहा एक्सचा कोइफिशियंट इथे 1 आहे, इथे 4 आहे, इथे वायचा कोइफिशियंट इथे 15 आहे, इथे काय आहे 1 आहे. सो आपण काय करूयात एक्सचे कोइफिशियंट सेम करूयात. त्यासाठी आपल्याला इक्वेशन थर्डला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 4. ओके, सो 4x प्लस 15y इज इक्वल टू 39. 4x प्लस 15 इंटू 4 60y येईल इज इक्वल टू 39 इंटू 4 156 येईल. याला इक्वेशन 5 देऊयात. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 जर ऑब्झर्व केलं तर आपले एक्सचे कोइफिशियंट सेम झालेले आहेत आणि साइन पण कसं आहे सेम आहे. सो साइन सेम असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करत असतो. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5 मधून इक्वेशन 4 आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. इक्वेशन 5 काय आहे 4x प्लस 60y इज इक्वल टू 156 आणि इक्वेशन 4 काय आहे 4x प्लस y इज इक्वल टू 38. यांचं आपण करणार आहोत सबट्रॅक्शन. ओके, सो मायनस 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 काय येईल प्लस 4x मायनस 4x कॅन्सल होतील प्लस 60y मायनस 1y किती येईल 59y येईल. ओके, इथे पहा 156 मायनस 38 किती येईल 118 येईल. ओके, सो y इथे 59 मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो 118 डिवायडेड बाय 59 59 1 जा 59 59 2 जा 118. सो y ची व्हॅल्यू किती येईल y इज इक्वल टू 2. इथे y ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करूयात. ओके, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय आहे 4x प्लस y इज इक्वल टू 38. इथे पहा 4x प्लस y ची व्हॅल्यू 2 आहे इज इक्वल टू 38. 4x 2 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो 38 मायनस 2 36. x 4 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. 4 1 जा 4 4 9 जा 36. x इज इक्वल टू 9. x ची व्हॅल्यू आपली 9 आलेली आहे. सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे x इज इक्वल टू 9 अँड y इज इक्वल टू 2. नेक्स्ट सब क्वेश्चन आहे 2 divided by x plus 3 divided by y is equal to 13 and 5 divided by x minus 4 divided by y is equal to minus 2. इथे पहा हे इक्वेशन आपण कसं सॉल्व करणार आहोत. फर्स्टली याला इक्वेशन देऊन घेऊयात. 2 divided by x plus 3 divided by y is equal to 13, याला इक्वेशन फर्स्ट देऊयात. नेक्स्ट 5 divided by x minus 4 divided by y is equal to minus 2, याला इक्वेशन सेकंड देऊन घेऊयात. इथे पहा
जे व्हेरिएबल्स आहेत ते काय आहेत, डिनॉमिनेटरला दिलेले आहेत. सो आपण इथे काय करणार आहोत, लेट काय कन्सिडर करणार आहोत, 1 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू यू कन्सिडर करूयात अँड 1 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू व्ही कन्सिडर करूयात. हे इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, 1 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू यू अँड 1 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू व्ही कन्सिडर केलेलं आहे. यानुसार आपण इक्वेशन सॉल्व्ह करूयात. ओके, इथे पहा काय होईल मग. हे इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन काय होईल या व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर, तर फर्स्ट इक्वेशन होईल 2u प्लस 3v इज इक्वल टू 13. याला इक्वेशन थर्ड देऊयात. अँड सेकंड इक्वेशन काय होईल, 5u प्लस 5u मायनस 4v इज इक्वल टू -2. हे इक्वेशन 4 झालेलं आहे. इक्वेशन सिम्प्लिफाय करणार आहोत. ओके, सो इथे साइन प्लस मायनस आहे. ओके, आणि यांचे व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट कसे आहेत ते पण डिफरंट आहेत. आता यातील कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपल्याला सेम करावा लागेल आणि मग हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ओके, इथे पहा 3 आणि 4 हे v चे कोइफिशियंट आहेत. ओके, आता 3च्या टेबलमध्ये पण 12 येतं आणि 4च्या टेबलमध्ये पण 12 येतं. सो आपण इक्वेशन थर्डला 4 ने मल्टिप्लाय करूयात अँड इक्वेशन फोर्थला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात, म्हणजे आपले v चे कोइफिशियंट सेम होतील. ओके, सो मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 4 अँड इक्वेशन फोर्थ बाय 3. ओके, सो इथे पहा इक्वेशन थर्डला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 2u प्लस 3v इज इक्वल टू 13. ओके, इथे पहा 2 इंटू 4 8u प्लस 4 इंटू 3 12v इज इक्वल टू 13 इंटू 4 किती होईल, 52 होईल. ओके, याला इक्वेशन आपण फिफ्थ देऊयात. ओके, नेक्स्ट इक्वेशन 4ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 3 इन ब्रॅकेट 5u minus 4v is equal to -2. 5 into 3 15u minus 4 into 3 12v is equal to 3 into -2 -6 येईल. याला इक्वेशन आपण 6 देऊयात. इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 जर ऑब्झर्व केलं तर इथे v चे कोइफिशियंट सेम झालेले आहेत आणि साइन कसं आहे, साइन पण डिफरंट आहे. सो आपण इथे ॲडिशन करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. ओके, इक्वेशन 5 काय आहे, 8u प्लस 12v इज इक्वल टू 52 प्लस 15u मायनस 12v इज इक्वल टू -6. यांची आपण ॲडिशन करूयात. 8 इंटू 50u किती झाले, 23u होतील. ओके, प्लस v प्लस 12v मायनस 12v एकमेकांना कॅन्सल होतील इज इक्वल टू 52 मायनस 6 किती येईल, 46 येईल. सो u इज इक्वल टू 46 डिवायडेड बाय 23. 23 1 जा 23, 23 2 जा 46. सो u इज इक्वल टू, u ची व्हॅल्यू काय येईल, 2 येईल. u इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे, 8u प्लस 12v इज इक्वल टू 52. इथे पहा u ची व्हॅल्यू पुट करूयात. 8 इंटू 2 प्लस 12v इज इक्वल टू 52. 8 2 जा 16 प्लस 12v इज इक्वल टू 52. इथे पहा 16 प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो 52 मायनस 16 इज इक्वल टू 12v. 52 मायनस 16 इज इक्वल टू 36. ओके, v हा 12 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. 12 1 जा 12, 12 3 जा 36. सो v इज इक्वल टू 3. इथे पहा u आणि v च्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. आपण काय कन्सिडर केलेलं होतं, लेट 1 अपॉन x इज इक्वल टू u अँड 1 अपॉन y इज इक्वल टू v कन्सिडर केलेलं होतं. सो u ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला, 1 अपॉन x इज इक्वल टू 2. u ची 2 व्हॅल्यू भेटलेली आहे. सो आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इथे आपण x इकडे घेऊयात आणि 2 इथे घेऊयात. सो 1 अपॉन 2 इज इक्वल टू x. आणि इथे पहा 1 अपॉन y इज इक्वल टू v ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3 आलेली आहे.
सो y इकडे घेऊयात आणि 3 इथे घेऊयात. सो 1/3 इज इक्वल टू y. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू इथे भेटलेल्या. सो आपलं फायनल आन्सर आलेला आहे x इज इक्वल टू 1/2 अँड y इज इक्वल टू 1/3. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 मधील क्वेश्चन 4 सिम्पली वेने सॉल्व्ह करून घेतलेला आहे. क्वेश्चन 5 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय.